अशा नालायक कुटुंबाचं तिकीट भेटलं पाहिजे म्हणून गडकरी प्रेशर टाकते. तोच पाहिजे. काम पाहिजे फोन तू सारखाच पैसे खाता म्हणून. 40 वर्ष आधी लॅम्ब्रेटावर येत होता, आज मर्सिडीज आणि लँड रोवर मध्ये कसा फिरतो. टीव्हीवर सांगते का मी पैसे नाही खात, मग तू पैसे आणतो कुठून. तो 1500 कोटीची प्रॉपर्टी डिक्लेअर कशी करते सांग ना गडकरीच्या बच्चा. माझ्या कडवळाने वीरेंद्र देशमुखाचा मी मित्र आहे. वीरेंद्र म्हणजे माझा जवळचा मित्र आहे. काय केलं त्याच्या पुरासाठी. त्याचा पोरगा जेव्हा जेव्हा लढून राहिला, जेव्हा जेव्हा स्वतःच्या भरोशावर निवडून येऊन राहिला, त्याने डिस्क्वालिफिकेशनचं काम सुद्धा या गडकरीच्या बच्च्याच्या आदेशामुळे झालं. या काय कळवळ सांगते, काय गोष्टी सांगते. या शेण खाते. याचे सिमेंट कंपन्यांमध्ये 10 कंपन्यांमध्ये याच्या पोट्याच्या स्टेक्स आहे. गिरठी खदानी याचे आहे. म्हणून याला डांबर रस्ता चालत नाही, याला सिमेंट रस्ताच पाहिजे. फॉरेन मध्ये जाते तिथं पाहिजे, तिथं वातावरण थंड, तिथचे सिमेंट रोड, तिथचं डेव्हलपमेंट पाहिजे. ध्येय अंकल आहे. शेण खायला भेटले म्हणून इथेही सिमेंट टाकायला पाहिजे. इथं उन्हानच माणसाचे फाटते रस्ते नाही फाटलं. त्याचा अभ्यासच करत नाही, इंजिनिअरिंग शिकलेच नाही ना, माहित नाही. नसलं तर आपल्या सोबत जे इंजिनियर असत त्याने सल्ला विचारला पाहिजे, ते विचारत नाही. या इतका बेवकूफ आहे गडकरीचा बच्चा. हा फक्त शहाणपणा सांगण्याच्या पलीकडे काहीच करत नाही. फक्त मुर्द्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम करतो. जोपर्यंत वीरेंद्र देशमुख इथं ताकदवर होता, भाजप शून्यामध्ये होती, तोपर्यंत वीरेंद्र देशमुखाचा साथ पाहिजे होता, तोपर्यंत वीरेंद्र देशमुख चांगला होता. जेव्हा वीरेंद्र देशमुख मेला, मारली सापासारखी पलटी, गेला चरण सोबत आणि चरणचं काम त्याला आवडून राहिलं. खूपच विकास करते, खूपच विकास पुरुष आहे, खूपच फॉलोअप घेते. माझ्याशी चर्चा केली होती, दुसऱ्याची नाही. तू त्याच्या सोबत राहा. चोपट्या लेगड्या सोबत राहा म्हणून सांगून राहिले. तुम्हाला लाज नाही वाटत म्हटलं. माझ्या बापाचा मित्र म्हणून का तुम्ही स्वतःला, मी काका म्हणून तुम्हाला संबोधतो. मग त्याच्या सोबत राहून त्या 2 नंबरचे धंदे शिकवून राहिले का. तो करते ठेकालाच राहायचा. हे टाळूवरचं लोणी खाणारे इथं येऊन फक्त वीरेंद्र देशमुखाचं नाव घेत असन तर ते तुमची सिंपती भेटली पाहिजे, मत भेटले पाहिजे म्हणून. कधी आम्हाला मदत नाही केली. वीरेंद्र देशमुख गेल्यानंतर त्रासच दिलाय. त्याचे चरण खूप जवळचा झालाय. मला तर असं वाटतंय का चरणला जे ठेके भेटते त्याच्यातून काही पर्सेंट यालाही जात असेल. म्हणून जे एवढी तारीफ करते त्यालाच तिकीट भेटलं पाहिजे, दुसरा पाहिजेच नाही. हे माहित नाही शहाजीराव आत्महत्या